नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसच्या व्यवसायाच्या होत असलेल्या बदनामीविरोधात महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनच्या वतीनं मुंबईच्या आझाद मैदानावर आज आंदोलन करण्यात आलं। नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात दोषी आढळलेल्या शिवराज मोटेगावकरांच्या क्लासेसमुळे कोचिंग क्लासेसच्या व्यवसायाची बदनामी होत असल्यानं राज्यातील कोचिंग क्लासेस संघटना या आंदोलनासाठी एकवटल्या होत्या। एक दोन क्लासवर दोषी दिसत असतील तर त्यांच्यावर 100% कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या कडक कारवाईला आमचा 100% सपोर्ट असेल। अशा चुकीच्या गोष्टींना आम्ही कधीच सपोर्ट करणार नाही। त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, पण त्यांच्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम केलं जाऊ नये हीच आमची गव्हर्नमेंटकडे सरकारकडे उद्याची मागणी आहे। इंटिग्रेशनमुळे काय होतं आहे, कॉलेजमध्ये शिकवणारा शिक्षकच क्लासेसमध्ये शिकवतो आणि त्यामुळे पेपर फुटी होण्याचे चान्सेस वाढतात आहे। तर ते ऑफिशियली अलाउड नाही आहे। कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत त्यांना क्लासेसमध्ये शिकवण्याचं अलाउड ऑफिशियली नाही आहे, पण ते होतं आहे। त्याच्यावरती पण गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे, हे पण आमचं मत आहे। याच्या अगोदर 2-4 वेळा आमची ही नियमावली गेली 20 वर्ष चालू आहे। त्या नियमावली संदर्भात आमच्या मंत्र्यांबरोबर भेटी पण झालेल्या आहेत। मागच्या वेळी जे लास्ट एज्युकेशन मिनिस्टर होते विनोद तावडेजी, त्यांच्याबरोबर आमची शेवटची मीटिंग झाली। त्यावेळेस आम्ही त्यांनाही म्हटलं तुम्ही रूल तयार करताना आम्हाला बरोबर घ्या। त्यांनी आम्हाला होकार दिला, पण त्याच्यानंतर मीटिंग झालेल्या